नमस्कार, मी प्रमोद नलावडे. लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज काही महत्त्वाच्या बातम्या. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. महाराष्ट्रात सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट असून काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात एका हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याप्रकरणी आरोपीने धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच पुण्यातील एका मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून सध्या फक्त ट्रेलर दाखवला आहे अशी धमकी देण्यात आली आहे. सराफा बाजारात अवघ्या एका दिवसात सोन्यात आणि चांदीच्या भावात बंपर वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार लवकरच काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच LPG गॅस संदर्भात सरकार 3 लाख कोटींचा मेगा प्लॅन आणत आहे. वाहनधारकांना आता 30 जून 2026 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेता येणार आहेत. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ही प्लेट लावणे अनिवार्य आहे. 1 जुलै 2026 पासून राज्यभर कडक तपासणी मोहीम सुरू होईल. जर तुमच्या वाहनावर HSRP प्लेट नसेल तर प्रत्येक वेळी पकडल्यास 1000 रुपये दंड केला जाईल. लखनौ संघाने चेन्नईचा 7 विकेट्सने पराभव केल्यामुळे प्लेऑफच्या गणितात मोठा ट्विस्ट आला आहे. चेन्नईकडे अजूनही 28.4 संधी असून पुढचे 48 तास चेन्नईसाठी खूप महत्त्वाचे आहेत. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.